हे काही उशिराने आले असतील तुमच्याकडे. जवळजवळ 3.5 महिने नाशिकमध्ये नंतर मुंबईला आपल्या तुमचे जे काही जुने असतील मला वाटतं, मला माहिती नाही, पण त्या तुमचे गुरुजन असतील, स्वयंपाकीवाले असतील, कामाचे असतील, ह्या लोकांनी उपोषण केलं होतं आणि तिथं बराचसा काळ तुमचा शिक्षणाचा असेल विशेषतः तो त्यात थोडं तुम्ही बॅकला असेल म्हणजे मागं असाल, तर ते भरून काढणं आता ही नवीन तुमची जबाबदारी सगळे गुरुजनांची. आम्हाला पण माहिती आहे ती आता कमी वेळात तुम्हाला सगळं हे करायचं आहे. मगाशीच मी रौंदळ सरांशी बोलताना पण बोललो की रौंदळ सर म्हटलं की तुम्ही तर आत्ता चहाच घेता, मला माहीतच नाही पूर्वी देवरे सराव होते काय, मला त्यामुळे माहीत नव्हतं. परंतु मागे जो काही प्रकार घडला त्यावेळेस समजा विषबाधेचा, तो त्याला 2 गोष्टी ते मी काही सांगणार नाही, पण त्याच्यामुळे त्यावेळेस मिनिस्टर मोदी इथं आले होते त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं, त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं की सर हे कॉन्ट्रॅक्ट शिक्षकांना चालणार नाही. आपण येथे सगळे जमलेलो आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि परत येथे विद्यार्थ्यांना आमचं असं लक्षात आलं की अजूनपर्यंत शालेय गणवेश मिळालेला नाही असं चौरे साहेबांनी मला आता सांगितलं. तर नक्कीच लवकरात लवकर पुढच्या वर्षी अशी वेळ येणार नाही आणि ह्या वर्षी पण आता काय झालेलं आहे आम्ही तशी चौकशी करतो आणि खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी तर अशी अडचण येणार नाही आणि शैक्षणिक साहित्य जे आहे, वह्या पुस्तकं जे असतील ते सुद्धा तुम्हाला वेळेवर मिळाली पाहिजे असं मी मंत्री महोदयांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्याकडे मागणी करतो आणि त्यांना नक्कीच सांगतो आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या आम्हाला तिथं सांगितलं असं असं जा, मध्ये येऊन पहिलं आम्हाला अतिशय मन प्रसन्न करणारं असं वातावरण भेटलं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ही जेवढी चिमुकले पाहिलेत, आजपर्यंत आम्ही बऱ्याच शाळेमध्ये कार्यक्रम केला आहे, कुठेही कार्यक्रमाला जातो एवढं मुलं कुठंच बघायला भेटले नाही सर. खरोखर याचं कौतुक म्हणजे तुमचा संपूर्ण स्टाफ असेल, कारण हे श्रेय एवढं ठेवणं, पालकांपर्यंत जाणं, त्यांच्या सगळ्या समस्या जाणून त्यांची मुलं आपल्या ताब्यात घेणं आणि त्यांची एवढी सेवा ठेवणं, त्यांच्या मार्फत आपल्या देशाचे भाग्य उजळणं ही एवढी सोपी गोष्ट नाही सर. याच्या मागे तुमचं खूप मोलाचं सहकार्य आहे. संपूर्ण स्टॉपचं मी वैयक्तिक कोणत्या शिक्षकाचं किंवा मॅडमचं नाव घेत नाही, कारण संपूर्ण शिक्षकाचा टॉप असला म्हणजे ज्याने 5 बोट जेव्हा एकत्रित झालीत आपली तेव्हाच घास आपला मुखात जातो, तसे तुम्ही सगळे एकत्र येऊन आपल्या चिमुकल्यांना सुंदर असं एक इथं जागा निर्माण करून दिली, त्यांना सुंदर वातावरण तयार करून दिलं आणि या माध्यमातून ही चिमुकली उद्याची भरारी घेणारे आहेत आणि कुठल्याही स्थानावरती गेले सर तरी ते आपल्या शाळेला कधीच विसरणार नाहीत, कारण गुरुजनांनी पाजलेले अमृत कधीच विसरू शकणार नाही. प्रत्येक पाऊल त्यांनी पुढं जरी टाकला, मागे वळून पाहिल्यानंतर त्यांना कनाशी गाव आणि आपली शाळा नक्कीच आठवणार सर, याबद्दल काही शंका नाही. आज 2026चा पहिलाच दिवस आहे आणि आजच्या या पवित्र दिनी आपल्या मंत्री महोदयांचा वाढदिवस आहे. वाढदिवस साहेबांचा जरी तिकडे साजरा होत असेल तरी आपला इथे इतका अतिशय उत्साहाने साजरा होत आहे, हे सुद्धा आपलं परम भाग्य समजावचं. आपल्या सर्वांकडून आदरणीय मंत्री उषा फर्टिलायझर दीपक बापू शरद पवार पब्लिक स्कूल शाळेत शिकत असताना त्यांचा मुलगा आता आरेफो झाला. हे वाघिणीचे दूध ज्याला पचतं त्यालाच पचतं. एक गव्हर्नमेंट ऑफिसर काय राहतो, आमच्याबरोबर ते आलेले ते दीपक बापू, त्यांचा आत्ताच मुलगा आरेफो झाला आणि त्यावेळी दीपक बापूने सांगितलं की ह्याही शाळेला जोड नाही बुवा, एक आदिवासी राहून एवढी स्वच्छता आणि सगळ्या स्टॉप टीपपणा आणि सगळे स्टॉप हजर, नाही तर बऱ्याच शासकीय शाळांमध्ये 52 सर सांगतात आणि राहायला 10 सर, पण इथे जवळजवळ सगळा स्टॉप हजर दिसतोय सर. रौंदळ सर तुमची करामत म्हणजे खरोखर अभिमान वाटतो सर. आणि नवीन वर्षात बरंच बोलायचं आहे, सकाळी कार्यक्रम झाला, आता मी इथंच थांबतो. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. जय महाराष्ट्र. कनाशी गावात साजरा करायचा आहे. याच पद्धतीने सकाळी मिलिंद दादांचे काका 10वा असल्यामुळे आम्ही लेट आलो सर. आत्ता यांनी सांगितलं की सकाळी जो कार्यक्रम होता तो अति सुंदर होता, पण 10व्याचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही थोडं लेट झालो. पहिल्या प्रथम तर मला असं वाटतं खरोखर मी ज्यावेळी वैतरणा तिथं आश्रमशाळेत गेलो आणि ती शाळा तिथं आमचे मामा वैतरण्याला प्रिन्सिपल होते, जसं आमचे रौंदळ सर आहेत, आमच्या गावालगतच भेंडी आणि भाऊ, तेव्हा एकच तालुका होता. आता तालुक्यामुळे आता थोडा तालुका बदलला सर. पण जर सर आहे तुमचे जर मॅनेजमेंट बघितलं
खरंच तुमच्या सगळ्या स्टॉफला सलाम आहे. ही जी आमची संस्था आहे मानोरला, शरद पवार पब्लिक स्कूल, आम्हाला ज्यावेळी वाटली की आमची खाजगी शाळा, आमचे काका डॉक्टर जे.डी. पवार, ज्यावेळी त्या शाळेतून आणि या शाळेत आलो, तुम्ही जे झाडं बघून आम्हालाही वाटतं तुम्हाला सगळ्या स्टॉपला सलाम आहे आणि या कनाशी गावालाही सलाम आहे. आणि मित्रांनो, आमचे गावाचे पगार आहे, त्यांना विचारलं म्हणतात तुम्ही काय इथंच? म्हणे आम्ही इथंच आहे शिपाई म्हणून. आणि ज्यावेळी मी विचारलं की ही शाळा किती परत शिक्षणाच्या बाबतीत आपण काटेकोर राहिलं पाहिजे. शिक्षणाने जे सरांनी जे दिलं त्याच्या नंतर आम्हाला जो रात्रीचा टायमिंग असायचा अभ्यासाचा, तो आता आहे की नाही मला माहिती नाही, पण तो कंपल्सरी असायचा. तो 9 वाजता झोपणार तर आणि पहाटेला लवकर उठणार, की ह्या ज्या सवयी असतात या इतक्या चांगल्या सवयी आहेत की ह्या पुढे जीवनाला वळण देत असतात. आणि त्याच्यामुळे आम्ही घडलो असं आम्ही मला म्हणू. आमच्या काळामध्ये आम्हाला 7वीला इंग्लिशला शिक्षक आले. 7वीला लक्षात घ्या तुम्ही.